हे बघा, अदूला इथून हलायचंच नव्हतं. आता तुम्हीच सांगा, एवढं काय खास होतं इथे? चला, आजचा आमचा हा मस्त प्ले झोन डे तुमच्यासोबत शेअर करते. हॅलो, जय सद्गुरू. आज आम्ही मुलांना घेऊन गेलो होतो कोकोनट प्ले झोनला. बाहेरूनच जागा बघून मुलांचा उत्साह सुरू झाला होता. तिकीट्स घेतली आणि मग आज जायची तयारी. आणि हो, इथे सॉक्स कंपल्सरी आहेत हा. त्यामुळे ते घालून आम्ही डायरेक्ट खेळायला गेलो. आत गेल्यावर तर मुलांना काय करू आणि काय नको असं झालं होतं. जम्पिंग, बॉल प्ले, स्लाईड, सँड प्ले आणि एवढंच नाही, गाईचं दूध काढण्याची ॲक्टिव्हिटी, सुपर मार्केट, किचन, डॉक्टर सेट, क्ले ॲक्टिव्हिटीज, म्हणजे काय कितीतरी ॲक्टिव्हिटीज होत्या ज्या मुलांना खेळता खेळता वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोरही करता येत होत्या. इथे साधारण 90 मिनिट्सचा प्ले टाईम असतो आणि फी 700 आहे आणि एका मुलासोबत एक पॅरेंट्स फ्री असतो. आम्ही इथे इशू, आदू आणि अगस्त्यला घेऊन गेलो होतो. तिघांनीही इतकी मजा केली ना, त्यांचा उत्साह, त्यांची प्रत्येक ॲक्टिव्हिटी करताना पाहणं, खरंच मुलांचा आनंद बघण्यात आमचाही दिवस मस्त गेला. जर मुलांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करायचा असेल तर विकेंडला असा छोटासा प्लॅन नक्की करता येईल. मुलं एन्जॉय करतातच, पण त्यांचा आनंद बघताना आपल्यालाही दिवस आनंदीत जातो. तुमच्या मुलांनाही अशा प्ले झोन ॲक्टिव्हिटीज आवडतात का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. पण खरी मजा तर शेवटी झाली अहो. आता घरी जायचं म्हटलं तर आदूची एकच मागणी, मला अजूनच खेळायचे. तिथून जायचंच नव्हतं तिला. तिला तिथून बाहेर काढणं म्हणजे आमच्यासाठी एक वेगळीच ॲक्टिव्हिटी होती. कसंबसं मुलांना समजावून आम्ही तिथून बाहेर पडलो. नंतर बाहेरच जेवण केलं आणि शेवटी यम्मी डेझर्ट घेऊन दिवसाचा